बनवलेलं जिंजर साईडला ही गोष्ट ठेवलेली असते आणि ही गोष्ट म्हणजे इज अ व्हेरी ब्युटिफुल आणि त्याला एक अर्थपूर्ण अर्थ दिलेला आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. नमस्कार, कसे आहात? मी श्वेता परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन UK आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. आपण या चॅनलवरती UKबद्दल मराठीमधून माहिती घेत असतो. जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी स्वतः क्रिसमस कसा साजरा केला, मी सगळं घरी बनवते, मी सगळं अन्न घरी बनवते, मी वस्तू घरी बनवते, हे सगळं मला माझ्या सबस्क्रायबर्सबरोबर, माझ्या सबस्क्रायबर फॅमिलीबरोबर शेअर करायची खूप इच्छा होती आणि म्हणूनच आजचा आपला व्लॉग आहे. क्रिसमस म्हटलं की क्रिसमस ट्री आलंच आणि आम्ही क्रिसमस ट्री नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून उभं केलं होतं. याचं कारण म्हणजे खूपच उत्साह असल्याचं हे कारण आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि क्रिसमस ट्रीसाठी वेगवेगळे ऑर्नमेंट्स आणणं, ट्री टॉपर आणणं, त्याचबरोबर सॉक्स आणणं आणि सॉक्समध्ये सांटा छोटी छोटीशी प्रेझेंट्स मुलांसाठी ठेवून जातो असं वगैरे सांगून आम्ही घर डेकोरेट करायला सुरुवात केली होती. क्रिसमसमध्ये सजावटीसोबतच वेगवेगळ्या प्रकारची पदार्थ बनवणं हे येतंच. तर तसंच मी जिंजरब्रेड कुकीज इथे बनवलेले आहेत. त्याचबरोबर विंडोज डेकोरेट करणं हा एक छोटासा लोकांचा खूप प्रयत्न असतो. तर तसाच माझाही इथे एक छोटासा प्रयत्न आहे. वेगवेगळ्या प्रकारचे लँटन्स वापरणं, दिव्याच्या माळा वापरणं, हे आपण माझ्या UKमधल्या क्रिसमसच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या दिव्यांच्या माळा पाहिल्याच होत्या. तर मी एक छोटासा प्रयत्न केला होता घर सजवण्यासाठी. क्रिसमसचे टेबल क्रिसमसच्या दिवशी सजवणं ही खूप बऱ्याच बायकांची त्यात म्हणजे लोकांची खूप आवडीची गोष्ट असते आणि त्यासाठी खूप वेगवेगळ्या गोष्टी लोक क्रिसमसच्या दिवशी करतात. तर मीही माझा छोटासा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर मी तुम्हाला आज टिपिकल ब्रिटिश ट्रेडिशन्स ज्या ब्रिटनमध्ये खूप मनापासून पाळायची पद्धत आहे क्रिसमससाठी, त्याही मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही म्हणाल ही अशी वेड्यासारखी क्राऊन वगैरे घालून का बसले, तर लेट मी स्टार्ट. पहिली टिपिकल ब्रिटिश ट्रेडिशन फॉर क्रिसमस, दीज क्रॅकर्स. क्रिसमस टेबलवरती जेवायला बसल्यानंतर प्रत्येक टेबलाच्या साईडला ही गोष्ट ठेवलेली असते आणि ही गोष्ट म्हणजे क्रॅकर्स हे तुम्ही जोरात जर ओढलं तर फटकन आवाज येतो. त्याच्या आतमध्ये एक छोटंसं गिफ्ट असतं तुमच्यासाठी आणि एक छोटासा पेपर असतो ज्याच्यावरती जोक लिहिलेला असतो. उदाहरणार्थ की क्रिसमस ट्री चांगलं विणू का शकतं, कारण क्रिसमस ट्रीची पानं ही निडल्सनी बनलेली असतात, बिकॉज ती अशी सुचीपर्णी आणि सुईसारखी दिसतात. तर असे छोटे छोटेसे जोक्स असतात. फक्त लोकांनी एकत्र बसावं आणि गप्पा माराव्या आणि हसावं, हा एक प्रामाणिक हेतू त्यामागे असतो. त्याचबरोबर नक्की असा एक क्राऊन त्या क्रॅकर्समधनं येतो आणि असा लोक घालून क्राऊन टेबलाभोवती रेंगाळत असतात. तर ऑफकोर्स ब्रिटिशांना आपल्या परंपरा आणि आपल्या राणीचा भयंकर अभिमान आहे आणि हे तुम्हाला यातून दिसू शकतं. तर असे क्राऊन्स घालून लोक बसलेली असतात क्रिसमसचं डिनर घ्यायला. त्याचबरोबर पुढची टिपिकल ब्रिटिश ट्रेडिशन दुसरी म्हणजे
मी जसं तुम्हाला म्हणाले होते की इथे लोकांना कार्ड द्यायला, ख्रिसमसची द्यायला फार आवडतं. परंपरा जपणाऱ्या ब्रिटिशांना अजूनही कागदाचं ग्रीटिंग कार्ड देऊन एकमेकांना ख्रिसमस विश करायला आवडतं. मग मित्रमैत्रिणी असतील, कलिग्ज असतील, शेजार पाजारचे असतील, अगदी सगळ्यांना. यामागचा मुख्य हेतू काय आहे तर इथे तुम्ही चॅरिटीसाठी पैसे रेज केलेले दिसू शकतात तुम्हाला. कदाचित उलटा अक्षर दिसते का, हे डायबिटीस UK, ब्रिटिश हार्ट फाउंडेशन आणि कॅन्सर रिसर्च UK साठी टेस्को ही कंपनी पैसे रेज करते. टेस्को ही बिग बाजारसारखी कंपनी आहे, म्हणजे ऑफकोर्स रिटेल्ससाठी गोष्टी तुम्हाला बाजारहाटासाठी दैनंदिन जीवनातल्या. पण तुम्ही तिथे ही कार्ड्स विकत घेऊ शकता आणि त्यातून तुम्हाला इतक्या सगळ्या चॅरिटीजसाठी तुम्ही पैसे रेज करू शकता. मग 1.5 पाऊंडाला 10 कार्ड्स असली किंवा 3 पाऊंडांना जरी 10, तुम्ही अगदी हाय एंड कार्ड्स घेणार असला 5 पाऊंडांची, हे सगळे पैसे चॅरिटीसाठी रेज केले जातात. त्याचबरोबर ही जी दुसरी कार्ड्स आहेत ती अशी लहान मुलांची कार्ड्स तुम्ही त्यांच्या शाळेतूनही विकत घेऊ शकता आणि शाळेसाठी ते पैसे रेज केले जातात. तर दॅट इज अ व्हेरी ब्युटिफुल आणि त्याला एक अर्थपूर्ण अर्थ दिलेला आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. तर ही दुसरी टिपिकल ब्रिटिश ट्रेडिशन फॉर ख्रिसमस तुम्हाला आढळून येते. तिसरी टिपिकल ब्रिटिश ट्रेडिशन फॉर ख्रिसमस इज, मी हा जो तुम्हाला ख्रिसमस जम्पर घातलेला दिसतोय, दिस इज अ व्हेरी टिपिकल ब्रिटिश थिंग. ख्रिसमस येणार म्हटलं की डिसेंबरमध्ये सर्रास लोकांकडे खूप 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 सुंदर सुंदर प्रकारचे आणि खूप सुंदर रंगांचे आणि अगदी दिवेही लागतील अशा प्रकारचे ख्रिसमस जम्पर्स दिसतात. आणि असे ख्रिसमस जम्पर्स घालून लोक अगदी ऑफिसेसमध्ये सुद्धा जातात आणि ते खूप छान वाटतं. खरं तर क्लासी वाटतं. त्यामध्ये क्लासी ख्रिसमस जम्पर्स किंवा अगदी असेच ख्रिसमस जम्पर असेही प्रकार दिसून येतात. तर पण हे ख्रिसमस जम्पर्स घालून ख्रिसमस जम्पर डे हा 13 डिसेंबरला साजरा केला जातो आणि त्यातून चॅरिटीसाठी पैसे गोळा केले जातात. तर दॅट इज अगेन अ टिपिकल ब्रिटिश ट्रेडिशन फॉर ख्रिसमस. त्यानंतर पुढची टिपिकल ब्रिटिश ट्रेडिशन फॉर ख्रिसमस म्हणजे प्रत्येक देशात सांताक्लॉज 25 डिसेंबरला मुलांसाठी गिफ्ट घेऊन येणार. असं म्हटलं की 24 डिसेंबरच्या रात्री मुलं सांताक्लॉजसाठी काही वस्तू ठेवत असतात त्याला खाण्यासाठी, कारण तो एवढा नॉर्थ पोलवरनं प्रवास करून वगैरे आपल्या देशात आला, आपल्या घरी आला प्रेझेंट्स घेऊन. तर अशावेळी मुलं सांताक्लॉजला खायला काही ठेवतात. तर ब्रिटनमधली मुलं सांताक्लॉजसाठी दूध ठेवतात. त्याचबरोबर हे मिन्स्पाईस म्हणजे हे जे तुम्हाला इथे दिसतंय, ड्रायफ्रूट्सची करंजी जर केली तर ती कशी लागेल तर एक्झॅक्टली मिन्स्पाईससारखी लागेल असं म्हणायला हरकत नाही. तर हे मिन्स्पाईस आणि सांताक्लॉज रेंडियरवरनं येतो म्हणून त्या रेंडियरसाठी गाजर ठेवलं जातं. तर दिस इज अगेन टिपिकल ब्रिटिश ट्रेडिशन. पुढची टिपिकल ब्रिटिश ट्रेडिशन म्हणजे हे मी बनवलेलं जिंजर ब्रेड हाऊस आहे. यस. तर ठीकच झालं आहे, फार काही ग्रेट झालं आहे याच्यातला भाग नाही. पण मी इंस्टाग्रामवरती मी घरी बनवलेल्या जिंजर ब्रेड कुकीजचे फोटोजही अपलोड केले होते. इफ यू हॅव सीन, तर नसतील तर तुम्ही नक्की इंस्टाग्रामवरती बघा. त्याचबरोबर मी कलरफुल जिंजर ब्रेड कुकीज पण बनवल्या होत्या. पण ऑफकोर्स ह्या बनवण्याची टिपिकल पद्धत या देशामध्ये आहे. जसं आपल्याकडे दिवाळी आली की फराळ बनवण्याची पद्धत असते, तशी क्रिसमस जवळ आला की इथेही खूप छान सुंदर घमघमाट बाहेर पदार्थांचे वास यायला लागतात. त्याचबरोबर तुम्हाला खरेदी, एकूण तोच मूड असतो. तर हे असं सगळं तुम्हाला क्रिसमसच्या काळात दिसायला लागतं. दिस इज अगेन अ टिपिकल ब्रिटिश ट्रेडिशन. पण असं म्हणतात ती मूळची जर्मनीची आहे आणि ती मग ब्रिटनमध्ये आली. त्यानंतर पुढची टिपिकल ब्रिटिश पद्धत, आय वोंट से दिस इज ट्रेडिशन, पण हे असे क्रॅकर्स म्हणजे क्रॅकजॅकसारखीच खारी बिस्किट असतात आणि सगळं जेवण झाल्यानंतर लोक एकत्र बसून फक्त या क्रॅकर्स म्हणजेच क्रॅकजॅक सारख्या बिस्किटांसोबत चीज खातात. दॅट इज अगेन अ टिपिकल ब्रिटिश ट्रेडिशन. तर या सगळ्या टिपिकल ब्रिटिश ट्रेडिशन्स आहेत फॉर ख्रिसमस. तर पुढची टिपिकल ब्रिटिश ट्रेडिशन ऑन क्रिसमस डे इन ब्रिटन इज, राणी 25 डिसेंबरला म्हणजे क्रिसमसच्या दिवशी नक्कीच एक जनतेसाठी
एक भाषण देते आणि त्या दिवशी ती आपला एकूण वर्षाचा वृत्तांत घेते आणि राणीचं जे भाषण असतं ते लोकांसाठी फार महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे लोक खूप आनंदाने 3 वाजता म्हणजे दुपारी 3 वाजता राणीचा ॲड्रेस असतो तो नक्की बघतात. आणि क्रिसमस डेच्या दिवशी टी व्हीवरती खूप सुंदर सुंदर कार्यक्रम लावलेले असतात, पिक्चर शोधून लावलेले असतात आणि याचं सगळं कारण म्हणजे क्रिसमसला तुम्ही एकत्र जेवावं, एकत्र वेळ स्पेंड करावा आणि सगळ्यांनी एकत्र बसून टी व्ही बघावा असा एक प्रामाणिक हेतू असतो. तर दॅट इज अगेन अ व्हेरी टिपिकल ब्रिटिश.